नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पनवेल जवळील कर्नाळा किल्ला, जो त्याच्या अनोख्या सुळक्यासाठी आणि सभोवतालच्या घनदाट पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक वारसा आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. प्राचीन काळात हा किल्ला कोकणातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. तर चला मग या किल्ल्यामध्ये कसे जायचे आणि तेथे आपल्याला काय काय बघायला मिळते त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. पनवेलवरून पेनकडे येताना साधारणपणे 12 ते 15 किलोमीटर पुढे आल्यावर रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला कमान लागते. त्या कमानीतून थोडा पुढे आल्यावर तेथेच आपल्याला पार्किंगची जागा बघायला मिळते आणि त्याच्या समोरच आपल्याला कर्नाळा पक्षी अभयारण्याचे तिकीट घर बघायला मिळते. तिकीट काढून थोडा पुढे आल्यावर समोरच आपल्याला कर्नाळा पक्षी अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वारातून थोडा पुढे चालत आल्यावर या अभयारण्यातील पहिले हॉटेल लागते. या रस्त्याने थोडा पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला 12 वर्षाच्या आतील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले उद्यान लागते. उद्यानाच्या येथून थोडा पुढे चालत आल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला किल्ल्याकडे जाणारा रस्ता लागतो. तेथून थोडा पुढे आल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला वाघांचे पुतळे बघायला मिळतात. त्याच्याच डाव्या बाजूला आपल्याला फ्लोमिंगो पक्ष्यांचे पुतळे बघायला मिळतात आणि येथूनच किल्ल्याकडे जाणारा रस्ता लागतो. तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा बोर्ड बघायला मिळतो आणि येथूनच कर्नाळा किल्ल्याचा खरा ट्रेक सुरू होतो. किल्ल्याकडे जाणारी ही संपूर्ण वाट जंगलातून जात असल्याने अतिशय सावलीची आणि निसर्गरम्य आहे. या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला पाण्याची टाकी लागते. हा ट्रेक करताना वाटेत ठिकठिकाणी विश्रांतीसाठी बाकडे ठेवलेले बघायला मिळतात. हा ट्रेक करताना आपल्याला मध्ये मध्ये दगड धोंड्यांची वाट लागते. तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला कर्नाळा किल्ल्याची माहिती लिहिलेला बोर्ड बघायला मिळतो. येथून थोडा पुढे गेल्यावर पर्यटकांना विश्रांतीसाठी असलेली पहिली शेड लागते. या शेडमध्ये देखील पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे ठेवलेले आहेत. या ट्रेक मार्गावर पर्यटकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जंगलात कुठेही कचरा होणार नाही.
या ट्रेकमध्ये आपल्याला वाटेमध्ये अनेक ठिकाणी लोखंडी जाळीमध्ये दगड भरून पायऱ्या तयार केलेल्या बघायला मिळतात. या पायऱ्या पावसाळ्यात होणारी मातीची धूप रोखण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. ट्रेकच्या या जंगलातील रस्त्यावर आपल्याला ठिकठिकाणी माकडं आणि वानरांचे कळप पाहायला मिळतात. येथून थोडा पुढे गेल्यावर समोरच आपल्याला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा दिशादर्शक बोर्ड बघायला मिळतो आणि त्याच्या डाव्या बाजूलाच आपल्याला पर्यटकांना विश्रांतीसाठी असलेली दुसरी शेड बघायला मिळते. या दुसऱ्या शेडच्या समोरूनच किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला थोडासा सपाट रस्ता लागतो. पक्षी अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून या किल्ल्याचे ट्रेकचे एकूण अंतर अंदाजे 4 किलोमीटर इतके आहे. या रस्त्याने किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला अंदाजे 1.25 ते 1.5 तास लागतो. या ट्रेक मार्गात आपल्याला अनेक ठिकाणी मोठमोठे दगड लागतात, म्हणूनच या ट्रेकसाठी आपल्याला चांगल्या ग्रिपचे ट्रेकिंग शूज वापरणे खूप फायदेशीर ठरते. या रस्त्यामध्ये काही ठिकाणी चालणे सोपे व्हावे म्हणून वन विभागाने लोखंडी रेलिंग लावलेली आहे. येथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला पर्यटकांना विश्रांतीसाठी असलेली तिसरी शेड बघायला मिळते. या शेड पासून किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला थोडासा सपाट रस्ता लागतो. येथे ठिकठिकाणी वन विभागाने कचरा कुंड्या देखील ठेवलेल्या आहेत. येथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला कर्नाळा किल्ल्याचे विहंगम दृश्य बघायला मिळते. येथून थोडा पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने लोखंडी रेलिंग लावलेली बघायला मिळते. येथून थोडा पुढे गेल्यावर समोरच आपल्याला पर्यटकांना विश्रांतीसाठी असलेली चौथी आणि शेवटची शेड बघायला मिळते. या शेडच्या समोरच आपल्याला कर्नाई देवीचे मंदिर बघायला मिळते. मंदिराच्या समोरच कर्नाई देवीची जुनी मूर्ती आणि इतर 2 मूर्त्या बघायला मिळतात.
मंदिरामध्ये समोरच आपल्याला करनाई देवीची सिंहावर बसलेली नवीन मूर्ती बघायला मिळते. या मंदिराच्या बाजूनेच किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता लागतो. मंदिरापासून थोडा पुढे आल्यावर आपल्याला रेलिंग असलेला रुंद रस्ता लागतो. तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला कर्नाळा किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. पहिल्या दरवाजातून थोडा पुढे आल्यावर आपल्याला चढ असलेला रस्ता लागतो. या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी रेलिंग बसवण्यात आलेली आहे. तेथून थोडा पुढे आल्यावर बुरुजाच्या समोरच आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर आल्यावर बुरुजाच्या उजव्या बाजूनेच आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता लागतो. येथून थोडा वरती चढून आल्यावर आपल्याला थोडासा सपाट रस्ता लागतो. येथून आपल्याला कर्नाळा किल्ल्याचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. येथून पायऱ्या चढून वर आल्यावर आपण या किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो. दुसऱ्या दरवाजातून आतमध्ये आल्यावर आपल्याला मुंबई गोवा महामार्गाचे आणि निसर्गाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. तेथून थोडा पुढे आल्यावर आपण या किल्ल्याच्या महादरवाजाजवळ येऊन पोहोचतो. या महादरवाजातून वरती जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला महादरवाजाच्या वरती असलेली तटबंदी बघायला मिळते. या तटबंदी समोरच आपल्याला हिंदवी स्वराज्याचा ध्वज बघायला मिळतो. या तटबंदीवर आपल्याला शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी असलेल्या जंग्या बघायला मिळतात. त्याच्या समोरूनच आपल्याला सुळक्याकडे जाण्यासाठी रस्ता लागतो. येथून डाव्या बाजूने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला या किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी बघायला मिळते. या तटबंदीमध्ये देखील आपल्याला शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी असलेल्या जंग्या बघायला मिळतात. त्याच्याच बाजूला आपल्याला किल्लेदारांचा वाडा बघायला मिळतो. या वाड्याच्या भव्य दगडी दरवाजातून आत पाऊल ठेवताच समोर उरलेले हे अवशेष आपल्याला शेकडो वर्षापूर्वीच्या एका वैभवाची आठवण करून देतात.
वाड्याच्या समोरून थोडा पुढे चालत आल्यावर आपल्याला या किल्ल्याचा चौथा दरवाजा लागतो. चौथ्या दरवाजातून आतमध्ये आल्यावर आपण या किल्ल्याच्या अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या सुळक्याजवळ येऊन पोहोचतो.